सोन्याचे दर आता तोळ्याला 60,000पर्यंत जाऊन पोहोचलेत आणि जर 2 किलो तोळे सोन्याची चोरी झाली तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज लावता येईल। पुण्यामध्ये झालेल्या मोठ्या चोरीचा पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करून बीड जिल्ह्यामधून आरोपींना अटक केली आहे। सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या महिलांनी मोठाच हात मारलाय। 200 तोळे सोनं आणि 3 किलो चांदी असा तब्बल 43 लाखांचा मुद्देमाल या दोघींनी लांबवला। डिसेंबर महिन्यात पुण्यातील सिंध सोसायटीमधील समीर रामेश्वर दयाल यांच्या कुटुंबाशी ओळख करून नंतर तिथेच त्यांनी चोरी केली होती। या चोरीचा तपास लावणं सोपं काम नव्हतं। आरोपींना गजाआड करण्यासाठी पोलिसांना वेषांतर करावं लागलं। बीड जिल्ह्यात तब्बल 3 दिवस शेतकऱ्याची वेशभूषा करून पोलिसांनी चोरट्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढला। त्यानंतर खुशबू गुप्ता, अनु आव्हाडसह सोनार महावीर चपलो आणि मदन वैष्णवला अटक करण्यात आली, तर पूजा गुप्ता आणि रितू भोसलेचा कसून तपास करण्यात येतोय। चोरी गेल्यानंतर तात्काळ गुन्हा रजिस्टर करून आमचे वेगवेगळ्या डीबी टीम त्यात कार्यरत होत्या। त्यात घराचा दरवाजा तर लॉक तुटलेला नव्हतं, बॅकडोरची एंट्री दिसत होती। तर त्या दृष्टीने आमचा तपास केलेला होता। आम्ही तपासामध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आमच्या डिटेक्शन टीमने साधारणतः 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांचा रूट वगैरे ट्रॅक करून त्या आधारे आरोपी निष्पन्न केलेले आहेत। ओळख वाढून घरात प्रवेश करायचा आणि नंतर चोरी करायची अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी होती। लोकांचे कॉन्टॅक्ट निर्माण करायचे आणि कॉन्टॅक्ट निर्माण करून त्यांचं मुवमेंट काय, ते घरी त्यांच्या कोण येतो, त्यांच्या घरी कोण जातो, कुठल्या टायमिंग्सला ते जेवायला बाहेर जातात, तसं त्यांनी वॉच करून दर संडेला 11 ते 3 या वेळेमध्ये जेवायला जातात हे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि संडेला बरोबर त्यांनी 11 ते 3 दरम्यान तिथं वॉच करून जसं ती घरचे लोक सर्व जेवायला बाहेर गेले त्या टायमाला त्यांनी घरामधून खिडकीतून प्रवेश केला आणि चोरी केलेली आहे। पोलिसांनी 82 तोळे सोनं आणि 1.5 किलो चांदी हस्तगत केली आहे। फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून राहिलेलं सोनं हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। मात्र अनोळखी लोकांसोबत केलेली ओळख किती महागात पडते याचाच धडा या चोरीतून सर्वांना मिळालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।